काय आहे मेन आपला टॉपिक काय आहे जो सेक्शुअल काय आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये जर आपण आता मेल पार्टपासून सुरुवात करूया. हा आपण बघितला, याच्यामध्ये हा काय आहे अँथर आहे, त्याच्यानंतर हे काय आहे फिलामेंट आहे. ओके, त्याच्यानंतर इन बिटवीन काय आहे ते कनेक्टिव्ह आहे. ओके, यालाच काय आहे आपण स्टॅमेन म्हणू शकतो. ओके, किंवा काय आहे याला अँड्रोशियम. ओके, अँड्रोशियम म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हा जो अँथर आहे, अँथर जर आपण असा कट केला, ओके स्लांटिंग कट तुम्ही ऐकलं असेल, वर्टिकल हॉरिझॉन्टल कट, आणि त्याचे मग फोटो होते डिग्रीमध्ये आपल्याला किंवा 11वी-12वीमध्ये पण होतं. मायक्रोस्पोर, मेगास्पोर, मायक्रोस्पोरोजेनेसिस अशा काही गोष्टी होत्या, आणि त्याच्यामध्ये मग ते 4 लोब्स दिसायचे वेगवेगळे. त्याच्यामध्ये काय आहे त्याचं जे कटिंग सेक्शन आहे तो कटिंग सेक्शन जर आपण बघितला तर तो काय आहे असा दिसायचा. ओके, असे याच्यामध्ये काय आहे 4 लोब्स दिसायचे. ओके, हे काय आहेत वेगवेगळे, याच्यामध्ये जर बघितले तर काय आहेत 4 वेगवेगळे काय आहेत पोलन चेंबर म्हटलं जातं याला. ओके, काय आहे पोलन चेंबर, किंवा दुसरं काय आहे नाव याला और पोलन सॅक म्हटलं जातं. ओके, 1 2 3 आणि 4. ओके, असे काय आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे काय आहेत, हे याचे जर बघितलं तर यांना लोब म्हटलं जातं. ओके, वेगवेगळे 1 2 3 4 किंवा पोलन चेंबर आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे टोटल किती आहेत तुम्हाला पोलन सॅक दिसतात, याच्यामध्ये 4 दिसतात. त्याच्यामुळे काय आहे त्याला टेट्रास्पोरोजिनेट असं म्हटलं जातं. काय आहे टेट्रास्पोरोजिनेट, स्पोरॅन्जिएट असं करा, स्पोरॅन्जिएट. ओके, टेट्रास्पोरॅन्जिएट असं त्याला म्हटलं जातं. का तर टोटल पोलन सॅक किती आहेत 4 आहेत. 4 असल्यामुळे काय आहे त्याला स्पोरॅन्जिएट असं म्हटलं जातं. ओके, मग याच्यामध्ये जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, या प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं तर इथं जर आपण थोडंसं हे केलं, हे जे काही 3 नंबरचं आहे याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळ्या काय असतात पोलन मदर सेल असतात. ओके, त्याच्यावरती काय आहेत पोलन मदर सेल आहेत, किंवा जे काही पोलन आहेत तुमचे वेगवेगळे ते प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यामधला आपण काय आहे एक बाहेर घेतला, काय आहे त्याला काय म्हटलं जातं PMC किंवा पोलन मदर सेल 2N. ते काय असतं डिप्लॉइड आहे. ओके, डिप्लॉइड कंडिशन आहे त्याची. मग त्याच्यामध्ये काय होतं मिओसिस होतं. ओके, काय आहे हे जे पोलन मदर सेल आहे, किंवा त्यालाच काय आहे मेगास्पोर मदर सेल असं पण म्हटलं जातं. मेगास्पोर मदर सेल आणि इथं काय असणार आहे मायक्रोस्पोर मदर सेल असणार आहे, आणि फिमेलमध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय आहे मेगास्पोर मदर सेल असणार आहे. ओके, आणि दोन्ही MMC म्हणतात त्यांना. त्याच्यामुळे काय आहे कन्फ्युजन टाळण्यासाठी काय आहे याला काय म्हणायचं पोलन मदर सेल म्हणायचं. पोलन मदर सेल म्हणजे काय आहेत मायक्रोवाल्या किंवा अँथरवाल्या अँड्रोशियम किंवा स्टॅमिनेटवाल्या. ओके, एक छोट्या छोट्या आहेत त्या. ओके, मग याच्यामध्ये काय आहे जे मिओसिस होतं आपण मागाशी बघितलं काय आहे मिओसिस होतं. आता जे काही मिओसिस आहे मिओसिस 1 झालं. मिओसिस 1 झालं म्हणजे काय आहे याच्यामध्ये 2 सेल तयार झालेले आहेत. ओके, हे 2 तयार झाले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे मिओसिस 2 होतं. ओके, काय आहे मिओसिस 2 झालं. मिओसिस 2 म्हणजे काय आहे याच्यामध्ये परत 2च्या किती होणार आहेत आता 4 होणार आहेत. सेम सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, जी काही तुमची कोणती फेज आहे त्याच्यामध्ये मिओसिस काय आहे रिडक्शनल, आणि परत जे आहे त्याच्यामध्ये अगोदर काय होतं मिओसिस होतं, आणि नंतर काय होतं त्याचंच डुप्लिकेशन होतं म्हणजे मायटोसिस होतं जे आपण बघितलं त्याच्यामध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे इथं आयसो बायलॅटरल लेअर जे आहे किंवा टेट्राड हे जे आहे ते तयार होतं. याच्यामध्ये जर बघितलं ओके, हे काय आहे आयसो बायलॅटरल टेट्राड जे आहे ते तयार होते, आणि इन बिटवीन ते काय आहेत तर यांना काय आहे ॲक्च्युली मायक्रोस्पोर म्हटलं जातं. ओके, हे जे काय आहे मायक्रोस्पोर तयार झाले. आता हे जे काही मायक्रोस्पोर आहेत ते जे आहेत आता रिडक्शनल डिव्हिजन आहे मिओसिस रिडक्शनल डिव्हिजन आहे म्हणजे काय आहे इथं काय तयार झाला 2N होता. 2Nचा काय आहे हॅप्लॉइड तयार झाला. हॅप्लॉइड कंटिन्यू तयार काय आहे त्याचं फक्त काय झालेलं आहे डुप्लिकेशन झालेलं आहे. जे काही होतं त्याचं सेमचं काय आहे रेप्लिकेशन झालं म्हणजे मायटोसिस झालं किंवा मिओसिस
2 झालं. ओके, म्हणजे मायक्रोस्पोर काय असणार आहेत इथं, हॅप्लॉइड असणार आहेत. ओके, आता ज्यावेळेस काय आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामधले ह्या ज्या लेअर आहेत त्या काय आहेत, कॅलोज लेअर आहेत. ओके, काय आहेत, कॅलोज लेअर असते ती, जर जेनेटिक्समध्ये बघितली तर ती. ओके, आता हे जे आयसोबायलॅटरल जे काही टेट्रॅड तयार झालेले हे कशामध्ये दिसतं तुम्हाला, तर मोनोकॉटमध्ये दिसतं. आयसोबायलॅटरल टेट्राड जे आहे ते कशामध्ये दिसतं, तर मोनोकॉट जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये दिसतं. ओके, आणि जे काही डायकॉट आहेत त्याच्यामध्ये काय आहे, टेट्राहेड्रल टेट्रॅड दिसतं. ओके, हे असं वालं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल कुठं. आणि एक काय असतो, बॅक साईडला प्रेझेंट असतो. ओके, त्याला काय आहे, तर टेट्राहेड्रल टेट्राड असं म्हटलं जातं. टेट्राहेड्रल टेट्राड. ओके, टेट्राहेड्रल टेट्राड कशामध्ये तयार होतं, जे काही डायकॉट आहे त्या डायकॉटमध्ये हे स्ट्रक्चर जे आहे ते तयार होते. ओके, मग ह्याच्यामधलं काय आहे, ज्यावेळेस आता आपण बघितलं हा जो एक आहे तो काय होतं, बाहेर येतं, त्याच्यामधून काय आहे तो, मग आता याचं काय होणार आहे, ज्यावेळेस आता हे झालं काय, मायक्रोस्पोर तयार झाला. ओके, आता काय आहे तुमचा मेल गॅमेट तयार झाला आहे. मगाशी आपण जी प्रोसेस बघितली, मायक्रोस्पोर झाला, मायक्रोस्पोरपासून काय तयार झाला, आता मेल गॅमेट तयार झाला. ओके, सॉरी मायक्रोस्पोर तयार झाला. आता ह्या मायक्रोस्पोरपासून काय आहे, मेल गॅमेट तयार व्हायचा आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग त्या पाहूया आपण. याच्यापासून काय आहे, आता तो तुमचा काय आहे, इथं जर बघितला तर तो काय आहे, मेल गॅमेट तयार झाला त्याच्यापासून, किंवा त्याच्यामध्येच कंटिन्यू करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं. ओके, काय आहे, याच्यामधून हा जो आला आणि याच्यापासून काय आहे, काय तयार झालेला आहे, हा जो आहे तो मेल गॅमेट तयार झालेला आहे. ओके, मिओसिसमधून काय तयार होतं, मेल गॅमेट तयार होतं. ओके, आता हा जो मेल गॅमेट आहे त्याच्यामध्ये काय होतं, मायटोसिस होतं. ओके, मायटोसिस होऊन काय आहे, मायटोसिस म्हणजे काय आहे, सेम डुप्लिकेशन होणार आहे त्याचं. ओके, डुप्लिकेशन प्रोसेस आहे म्हणजे काय आहे, इथं हा जो आहे तो डबल झाला. ओके, मेल गॅमेट. ओके, मग त्याच्यामधला एक जो आहे तो काय असतो, त्याला आपण काय म्हणतो, जनरेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो, आणि दुसरा जो आहे त्याला काय आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो. हा जो आहे तो काय आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस. ओके, आणि दुसरा जो आहे तो काय आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ओके, काय आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि दुसरा काय आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ओके, किंवा यांनाच काय आहे, बाय न्यूक्लिएटेड स्टेज म्हटलं जातं. ही जी स्टेज आहे याला काय म्हटलं जातं, बाय न्यूक्लिएटेड स्टेज. ओके, काय आहे, बाय न्यूक्लिएटेड स्टेज. म्हणजे काय झालं, आता तुमचा पोलन जो आहे किंवा जो काही मेल गॅमेट आहे तो तयार आहे. कशासाठी, हा पोलन आहे थोडक्यात. ओके, आता तो काय आहे, बाय न्यूक्लिएटेड आहे पोलन. आता हा काय आहे, पॉलिनेशनसाठी तयार झाला. हा काय आहे, मग आता इथून येणार आणि कशावरती जाणार आहे, फिमेल गॅमेटवरती जाणार आहे. ओके, जे काही तुमचं फिमेल गॅमेट आहे त्याच्यावरती तो जाणार आहे. ओके, मग इथं आपण त्याला थोडंसं वरती ढकलूया अजून. ओके, ओके, हा काय आहे, इकडून जे काही आपण मगाशी बघितलं होतं. हा जो पोलन आहे तो इथं आलेला आहे. ओके, मग त्याच्यामध्ये हा जो आहे तो काय आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. हा जो आहे तो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. ओके, कशावरती आलेला आहे, हा स्टिग्मावरती आलेला आहे. ओके, स्टिग्मा हे काय आहे, स्टाईल आहे. त्याच्यानंतर आतमध्ये काय आहे, ओहूल आहे. ही बाहेर जी आहे ती काय आहे, ओहुरी आहे. ओके, हा जो आहे तो ओहूल आहे आणि हा टोटल जर बघितला तर काय आहे, गायनोशियम आहे. ओके, आता हा जो याच्यामधले दोन आहेत, याच्यामधला जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे त्याच्यामुळे काय डेव्हलप होतं, जर बघितलं आपण पुढं त्याचं जर स्ट्रक्चर टोटल जे आहे, ओके, याच्यामधला जो काही व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय डेव्हलप होते, पोलन ट्यूब डेव्हलप होते. ओके, पोलन ट्यूब डेव्हलप झाली, तो डिजनरेट झाला कारण की त्याच्यामुळे काय आहे, पोलन ट्यूब डेव्हलप झालेली आहे. आणि ही पोलन ट्यूब कुठे असते, कशामध्ये येते,
तर ओव्हरीमध्ये येते, ओव्हरीमध्ये आणि ओव्हरीमधून आतमध्ये काय आहे जे काही ओव्हूल आहे त्या ओव्हूलमध्ये येते आणि त्याच्यामुळे काय आहे हा जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे तो काय आहे इथून काय आहे मूवमेंट व्हायला सुरुवात होते. ओके, इथं आल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये परत काय होते मायटॉसिस होते. मायटॉसिस होते म्हणजे काय आहे आता त्या एका सिंगलपासून काय आहे डबल तयार होणार आहेत. ओके, 2 तयार झाले, याच्यामध्ये काय झालं मायटॉसिस झालं. ओके, आता हे मायटॉसिस झाल्यानंतर काय आहे परत ते पोलन ट्यूबमधून कुठे येणार आहेत ही जी काही तुमची ओव्हूल आहे किंवा ओव्हरी आहे त्याच्यामध्ये एंटर करणारे. जे पोलन ट्यूब कशामध्ये एंटर करते इथपर्यंत एंटर करते. ओके, जे आपण सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये बघितलं आणि मेल स्टेरिलिटीमध्ये बघितलं. सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये काय प्रॉब्लेम होता तो जो काही पोलन ट्यूबमध्ये ओके काही स्टिग्माचा प्रॉब्लेम येत होता. स्टिग्माचा प्रॉब्लेम आला तर नंतर कशाचा प्रॉब्लेम येत होता पोलन ट्यूब आणि स्टिग्मा इंटरॅक्शन होत नाही. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं होतं पोलन ट्यूब आणि ओव्हूलचं इंटरॅक्शन होत नाही. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. त्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. ओके, म्हणजे काय आहे पोलन हा फंक्शनल असला तरी काय आहे या पोलन ट्यूबमधून हे जी मुवमेंट आहे ती कॅरी होत नव्हती. ओके, बऱ्याच वेळा आपण बघितलं पोलन ट्यूब इथं एंटर करत नव्हती. काही वेळेस ती पोलन ट्यूब निम्म्यामध्येच संपत होती. ओके, ते सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये बघितलं होतं आणि मेल स्टेरिलिटीमध्ये काय बघितलं होतं हा जो पोलन आहे तोच नॉन फंक्शनल आहे. ओके, त्या दोन्ही गोष्टी मग ते कन्सेप्ट तिथले होते आपले. ओके, या सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये काय होतं हे जे आहे ती प्रोसेस आहे. ओके, मग याच्यामध्ये काय आहे तर मेल गॅमेट्स त्याच्यानंतर काय आहे ते व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय तयार झालेली आहे पोलन ट्यूब तयार झालेली आहे. त्याच्यामुळे काय आहे याला दुसरं नाव आहे पोलन ट्यूब न्यूक्लियस. ओके, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसलाच दुसरं नाव काय आहे पोलन ट्यूब न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ओके, हा जो काही तुमचा काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये काय घडून येणार आहे मायटोसिस घडून येणार आहे आणि ते कशामध्ये येणार आहे फायनली जे काही ओव्हूल आहे त्या ओव्हूलमध्ये येणार आहे. ओके, ओव्हूलमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट असणार आहे तिथं एग प्रेझेंट असणार आहे. ओके, ओव्हूलमध्ये काय असणार आहे एग प्रेझेंट. आत्ता काय झालं एग आहे आणि तिथं काय आहे 2 मेल गॅमेट आहेत. ओके, मग इथं आल्यानंतर काय आहे यांना ॲक्च्युली मेल गॅमेट म्हटलं जातं. ओके, हे जे अगोदर काय आहे तिथपर्यंत तो पोलन आहे. ओके, इथपर्यंत पोलनमध्ये काय आहेत बायन्यूक्लिएटेड पोलन आहे असं म्हणू शकता तुम्ही. मग त्याच्यामधला काय आहे जनरेटिव्हपासून काय आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय तयार झाली पोलन ट्यूब तयार झाली. आता काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस राहिला. जनरेटिव्ह न्यूक्लियसमध्ये काय होते मायटोसिस होते आणि मायटोसिसपासून काय आहे 2 मेल गॅमेट तयार होतात आणि ते कुठे येतात फायनली ओव्हूलमध्ये एंटर करतात जिथं काय आहे एग प्रेझेंट आहे. ओके, मग इथं काय होणार आहे त्याचं फ्युजन होणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके.